गुड मॉर्निंग मंडळी, वेलकम टू माय चॅनल. मी अवनी स्वागत करते तुमचं माझ्या या ब्युटिफुलच्या व्लॉगमध्ये. तर सकाळचे वाजले आहेत 5 आणि बघा इथे गरम पाणी करत होती आणि मी चालली आहे अलिबागला. हा दिवाळीच्या आधीचा व्हिडिओ आहे. माझा फोन खराब झाला होता, हे सर्व क्लिप्स राहिले होते तर त्याच्यामुळे मी आता अपलोड करते आहे. तर इथे भांडी वगैरे उरकली आहेत आणि मी कशासाठी चालली आहे ते पुढे कळेलच. तर इथे खिडकी वगैरे ओपन करून घेते आहे. तर बघा अजून भरपूर अंधार होता आणि पाल वगैरे असते ना, त्याच्यामुळे मी नीट सर्व वाकून बघत होते. माझ्या अंगावर एकदा पडली होती खिडकी उघडली आणि तर बघा अजून किती अंधार आहे आणि मस्त वारा सुटला होता. तर हे ना आम्ही बाटला विकतचं आणतो पाणी वगैरे, तर तो साईडला करून ठेवत होते आणि आमच्या घरामध्ये आला आहे उंदीर मामा. तर बघा त्यांनी ना बटाटा खाल्ला होता, तर आता ते कसं बाहेर काढायचं कळे ना. तर इथे चहा वगैरे बनवून आंघोळ करून दिवाबत्ती करून सर्व ओके झाली होती आणि बघा आता भरपूर असं उजेड झालाच आहे आणि आम्हाला निघायचं होतं 6 वाजता आणि इथे 6:30 काहीतरी झाले होते. तर इथे हजबंडला नाश्ता बनवून देते आहे आणि ब्रेड आणि ऑमलेटचा. आणि टॅरेसवर कशासाठी तरी आली होती मी, आय थिंक घरी चावी देण्यासाठी, फिश टँक वगैरे होता म्हणून. तर बघा भरपूर असं ऊन झाला होता आणि बस आता इथे निघाली आहे. हजबंड आणि मी निघालो आहोत अलिबागला जायला आणि का चालली आहे ते पुढे सांगतेच तुम्हाला. तर बस आता निघाली आहे आणि हा जुनाच व्हिडिओ आहे आणि हे बघून आहे ना, खरं बोलू तर मला खूपच खराब वाटते आहे. कारण आता खरं सांगू तर मी थोडेच दिवस आहे इथे उरणमध्ये, आता सध्या पण उरणमध्येच आहे, पण आता मी कायमची जाणार आहे अलिबागला. आणि अलिबागला का चालली आहे तर तिकडे आता हजबंडला एक जॉब भेटला आहे, तर त्याच्यामुळे मी कायमची आता अलिबागलाच चालली आहे. तर इथे हजबंड पेट्रोल वगैरे भरत होते, तर त्याच्यामुळे मी एक साईडला थांबली होती आणि भरपूर ऊन आहे, खूप ऊन होतं बापरे. तर बस आता आय थिंक हे जुईनगर वगैरे काहीतरी आहे. मला गावांची नावं खरं बोलू तर लक्षातच नाही राहत. आणि ते शेत वगैरे खूप मस्त वाटत होता. आणि तुमची दिवाळी कशी गेली कमेंटमध्ये नक्की सांगा. खरं बोलू तर माझी दिवाळी इतकी खास नाही गेली, थोडं प्रॉब्लेम्स होतं. हजबंडचा जॉब वगैरे गेला होता नेमका आणि आईची तब्येत खराब होती, म्हणजे खूप असं घरामध्ये घरातल्याच प्रॉब्लेम्स. आणि कोणी दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावाकडे गेल्यावर शेताची कामं केली आहेत कमेंटमध्ये सांगा. कारण मी पण जायचे बाबांच्या गावाला गेली होती तेव्हा आणि मामाच्या गावाला पण कामं केलेत, म्हणजे थोडेफार जमत नाही असे मोडके तोडके कामं केले आहेत. पण जी बाबांची आई होती ना, आहे अजून पण एकदम तंदुरुस्त आहे, तर ती घेऊन जायची आम्हाला की मुलीला हे सर्व कामं पण यायला पाहिजेत, जर शेतकरी नवरा भेटला तर असं तसं टाईपचं. तर असं भात कापायला आणि खरंच हात वगैरे पण कापून घेतलेला, शेतावर जेवण घेऊन जायचो, म्हणजे हे अशी कामं खूप केल्या जेव्हा सुट्टीला जायचो तेव्हा. तर तुम्ही पण केले असतील तर कमेंटमध्ये सांगा, मामाच्या गावाला शेताची कामं केले आहेत का. तर खूप मजा यायची तेव्हा. तर बस तर इथे एक स्टॉप घेतला होता. तर हजबंडला म्हणजे हजबंड हा तंबाखू खातात, तर त्याच्याशिवाय ना गाडी वगैरे चालवता येत नाही. तर इथे स्टॉप घेतला, तंबाखू स्टॉप आहे हा. तर त्याच्यानंतर बस हमरापूरमध्ये पोहोचलो आहोत. तर बघा इथे गणपती बाप्पा वगैरेची मूर्ती आणि हे आहेत काही जॉब्स, म्हणजे हे वाडी वगैरे सांभाळायचं आहे, हेच जॉब आहेत अलिबागला जास्त करून. तर तिथे आम्ही बघायला आलो होतो. तर इथे घेतला होता वडापाव नाश्त्यासाठी, कारण सकाळी बस ब्रेड ऑमलेटचा नाश्ता केला होता आणि खूप उशीर झाला होता पोचायला. आणि हा आहे आमचा डॉगी. आणि इथे आईनी कोंबडी वगैरे झाकण्यासाठी टोपलं ठेवलं आहे. इथे नाश्ता केला वडापाव वगैरेचा आणि लगेच कामाला लागली, म्हणजे जेवणाला लागली. तर सिम्पलच असं डाळ आणि भात केलं होतं, वरण भात. त्याच्यानंतर गेली माझा फेवरेट जागा, म्हणजे घराच्या पाठीमागची. मला खूप आवडते, खूप झाडं झुडपं लावली आहेत मी. तर ही छोट्या फांद्या लावल्या होत्या आणि आता बघा किती मोठे झाले, जास्वंदीची झाडं आणि हे नारळाची वगैरे झाडं आहेत.
आता मी चाललीच आहे फायनली. म्हणजे मी आधी असंच दारातनंच बघणार होते, पण आता मी चालली आहे. तर बघा इथे हे जास्वंदीचं झाड आणि हा तो झोपडा आहे जो आम्ही गेल्या टायमाला पण बांधायला आलो होतो. तर अजून पण व्यवस्थित आहे, पण आता ह्याला खोलून परत व्यवस्थित बांधावं लागेल, कारण हा जास्त नाही टिकत. पावसात वगैरे वारा इकडे सुटतो ना, त्याच्यामुळे तर हा तुटूनच जातो. तर इथे लाकडं वगैरे ठेवले आहेत आईंनी, आणि इथे हे चुलीसाठीच केलं होतं आणि कोंबड्या वगैरे ठेवायला, पण आईंनी बाहेरच चूल केली आणि पावसात बंदच आहे, तर त्या चुलीवर पण झाडं वगैरे उगवले आहेत. तर आणि हा इथे ना आईंनी भोपळ्याचं झाड लावलं होतं, तर मस्त फुलं वगैरे आले आहेत आणि छोटे छोटे भोपळे पण आले होते ह्याला. बघा मस्त मस्त फुलं आले आहेत. आय थिंक फुलांची वगैरे पण काहीतरी बनवतात लोक, म्हणजे असं बनवतात, तर नक्की माहिती नाही. फुलांची आणि कोमल त्याचे जे हे असतात ना, काय बोलतात त्याला, नाही एवढं कळत माहिती नाही. तर तेही बॉईल वगैरे करून खातात, फुलं पण बॉईल करून खातात, इतकं माहिती नाही. तर हे बघा छोटे छोटे भोपळे आले होते हे. तर आणि सकाळी उठून आईंचं काम आहे पाठीमागचं एकदम क्लीन ठेवतात. एकट्याच राहतात माझ्या सासूबाई, पण एकदम क्लीन वगैरे ठेवतात पाठीमागचं. तर हे बघा इथे एकदम क्लीन आहे आणि खूप शांतता आहे, खूपच शांतता आहे इथे. आणि इकडे झाडं झुडपं लावले आहेत नारळाचे वगैरे. इथे पण जास्वंदीचे मोगऱ्याचा लावला होता. तर इकडे लाईनीमध्ये लावले आहेत नारळाची झाडं. आणि मी आता पाठीमागं चाललीच आहे फायनली. आणि हा डॉगी माझ्या बाजूनी गेला, हा माझ्या जाऊबाईंचा आहे. आणि इतकी घाबरली होती मी माझ्याच धुंदीत चालली होती. आणि तर इकडे ना आईंनी झेंडू वगैरेची पण फुलं लावली होती, भरपूर फुलं लावली होती. आणि इकडेही भोपळा वगैरे लावला आहे. तर इकडे खूप मोठे मोठे भोपळे झाले होते. इथून आय थिंक मला एक छोटू भोपळा दिसला होता कुठेतरी. हां इथे जुना व्हिडिओ आहे त्याच्यामुळे मी आठवून सांगते, पण खरंच खूप आवडतं मला इकडे पाठीमागे. आणि आता चाललीच आहे तिकडेच. त्याच्यानंतर ना आय थिंक काहीतरी मशरूम वगैरे होतं, त्याच्यावर लक्ष गेलं होतं माझं. तर हा बघा खूप मोठा होता, खाण्याचे ऑफकोर्स लायक नाही आहे, पण खूप मोठा होता, जंगलीच असेल. आणि बघा इकडे मस्त झेंडू वगैरेची फुलं लावली आहेत आईंनी. आणि हे सर्व पाठीमागचं बघता बघता भात इकडे करपला असता माझा. आणि हे ना म्हणजे जाऊबाईचा मुलगा आहे, मुलं, तर त्यांच्यासाठी खाऊ घेऊन आले होते. तर ते लोक ह्या बाजूला राहतात आणि माझी मोठी जाऊबाई ह्या बाजूला राहते. आणि त्यांचा मुलगा घरी आला होता छोटा, जो क्रितेश आहे. तर हा बघा हा क्रितेश आहे. हस हस तर संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवली होती मच्छी फ्राय आणि डाळ भात, तेच होतं. तर हा आहे नेक्स्ट मॉर्निंगचा व्हिडिओ. तर बस इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला अपडेट देतच राहीन. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग.